मोदी सरकारच्या दुसऱ्या वर्धापनदिनी सामनाच्या शिवसेनेच्या मुखपत्रातील पहिल्या पानावर आज अत्यंत मार्मिक छायाचित्रातून टीकास्त्र सोडण्यात आले। सामनाच्या पहिल्या पानावर आज एका सिंहाचा नरडीचा वाघानं घोट घेतल्याचं आफ्रिकेच्या जंगलातलं छायाचित्र छापण्यात आले। शिवाय वाघ ऐकला राजा या मथळ्यानं छापलेल्या छायाचित्रातून शिवसेनेनं भाजपच्या मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून होणाऱ्या राजकीय कुरघोडीच्या प्रयत्नावर जोरदार टीकास्त्र सोडलं। प्रसिद्ध बांधकाम उद्योजक डी.एस. कुलकर्णी यांच्या गाडीला अपघात झाला। या अपघातात गाडीचा चालक जागीच ठार झालाय तर डी.एस.के यांच्यासह अन्य एक जण जखमी झालाय। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर खंडाळा बाह्यवळण मार्गाजवळ ही दुर्घटना घडली। बुधवारी रात्री 11:15च्या सुमारास हा अपघात घडला। अपघातानंतर कंटेनर चालक कंटेनर घेऊन फरार झाला। या अपघातात स्वतः डी.एस.के आणि किरण काते हे जखमी झाले। बुधवारी झालेल्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वे ट्रॅकवर आली आहे। बुधवारी संध्याकाळी मध्य रेल्वेवर अक्षरशः दुहेरी संकट आले। संध्याकाळी सायन्सजवळ लोकल गाडीचा पॅन्टाग्राफ तुटला होता, त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली। ती दुरुस्त होऊन गाड्या सुरू होतात तोच विक्रोळीजवळ ओव्हरहेड वायर तुटली, त्यामुळे संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले होते। राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यंदा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत घटला। यंदाही मुलींनीच बाजी मारली असून राज्यातल्या 90.50% विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाले। गेल्या वर्षीच्या तुलनेत आकडा जवळपास 4% कमी झाला आहे। निर्बंध आणि अटी लादून देखील मुंबईत नियम धाब्यावर बसून सर्रास डान्स बार सुरू आहे। एवढंच नाही तर बारबालांवर लाखो रुपये उडवून आणि बारबाला ग्राहकांमध्ये जाऊन नाचण्याचे प्रकारही या डान्स बारमध्ये सुरू आहेत। राजकीय नेते आणि बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या सक्रिय सहकार्यानं हे डान्स बार सुरू असल्याचं बोललं जात आहे। मान्सून यंदा केरळात जरी उशिरानं दाखल होणार असला तरी महाराष्ट्रात मात्र यंदा वर्षा ऋतू वेळेवर येईल असं कुलाबा वेधशाळेनं स्पष्ट केलंय। 10 जूनपर्यंत कोकणात तर 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून स्थिरावेल असं कुलाबा वेधशाळेचं म्हणणं आहे। तसंच मान्सून पुरेसा असेल असंही कुलाबा वेधशाळेनं म्हटलंय। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात बुधवारी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। जोरदार वादळामुळे अनेक झाडं रस्त्यावर उन्मळून पडली, त्यामुळे शहरातून जाणाऱ्या नागपूर पुणे राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। जवळपास 2 तास ही वाहतूक ठप्प होती। त्यानंतर बांधकाम विभागानं रस्त्यावरील झाड हटवल्यानंतर ही वाहतूक पुन्हा सुरळीत झाली। एकेकाळी बाळासाहेबांची शिवसेना वाघासारख्या डरकाळ्या फोडायची, मात्र हीच वाघासारख्या डरकाळ्या फोडणारी शिवसेना आता बकरीसारखी कशी झाली आहे आम्हाला देखील कळत नसल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे। तटकरे यांच्या उपस्थितीत जालना शहरात दुष्काळ परिषद घेण्यात आली। या परिषदेत ते बोलत होते। एकनाथ खडसे हे भाजपमधील भुजबळ असल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे। गेल्या 2 दिवसापासून महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या जळगाव जिल्ह्यात मुक्काम ठोकलाय। आज त्या मुक्ताईनगरच्या दौऱ्यावर जाणार आहे। जगभरात दहशतवादी कारवायांसाठी कुप्रसिद्ध आयसिसच्या संघटनेनं आता बॉलिवूडवर लक्ष केंद्रित केलं। आयसिसच्या एका मॉडेलमधून पकडण्यात आलेल्या 2 संशयितांच्या तपासात ही माहिती पुढे आली आहे। आयसिस सध्या प्रचंड आर्थिक विवंचनेत सापडली आहे, त्यामुळे आता पैशासाठी त्यांनी आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवलाय। बॉलिवूडच्या कलाकारांकडून आपल्या काळ्या कारवायांसाठी खंडणी उकळण्याचा आयसिसचा डाव आहे। सारा राज्याचा गाडा ज्या इमारतीतून हाकला जातो त्या मंत्रालयातील संगणकावर व्हायरसचा हल्ला झाला। या हल्ल्यामुळे मंत्रालयातलं काम गेल्या 10 दिवसांपासून ठप्प असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। लॉकीर रॅन्सम असं मंत्रालयाच्या संगणकांना बाधित करणाऱ्या व्हायरसचं नाव आहे। महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागातल्या 150 संगणकावर या व्हायरसचा हल्ला झाला। आयटी विभागातले तज्ज्ञ सध्या व्हायरस हटवण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत। भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी बेकायदा नसल्याचा दावा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केला होता। तसंच जमिनीची संपादन प्रक्रिया अपूर्ण असल्याचं त्यांनी म्हटलं। मात्र ही जमीन एमआयडीसीसाठी संपादित असून ती औद्योगिकीकरणासाठी उद्योजकांना देण्यात आल्याचं या संबंधातील कागदपत्रातून स्पष्ट होते। या पार्श्वभूमीवर खडसेंना केलेल्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले।
रायगड जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरामध्ये टपाल कार्यालयाचे सर्व्हर बंद असल्यानं व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. दिवस खर्च करूनही काम होत नसल्याची ग्राहकांची तक्रार आहे. खात्यात पैशाचा उशिरा भरणा केल्यास दंड भरावा लागतोय तो वेगळा. महाराष्ट्र सदनाच्या बांधकाम घोटाळ्यासह अन्य आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सध्या कारागृहात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत बुधवारी 7 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. गेल्या जवळपास 2 महिन्यापासून छगन भुजबळ मुंबईत कोठडीत आहेत. त्यांनी केलेला जामीन अर्जही न्यायालयानं यापूर्वीच फेटाळला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून वारंवार काढल्या जात असलेल्या अभ्यास दौऱ्याच्या विरोधात शिवसेनेनं भीक मागवा आंदोलन केलंय. गेल्याच आठवड्यात महापौर शकुंतला धराड यांच्या अध्यक्षतेखाली 14 जणांच्या अभ्यासाच्या नावाखाली सिक्कीमचा दौरा केला. त्याच्या निषेधार्थ शिवसेनेनं भीक मागवा आंदोलन केलं. नाशिक शहरात सकाळी बॉम्ब सदृश वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली. नाशिकच्या काठेगल्ली भागात टॅबला वायर गुंडाळलेली आढळून आली. त्यामुळे नागरिकांत भीतीचं वातावरण होतं. या संदर्भात पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळतात बॉम्बशोधक नाशक पथक दाखल झालं. टॅबला जोडलेलं वायरिंग निकामी केल्यानं सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. दरम्यान हा घातपाताचा प्रकार नसल्याचं पोलीस प्रशासनानं स्पष्ट केलं. फडणवीस सरकार आपल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचे ढोल चांगलेच बडवते. मात्र हेच काम स्वतः करणाऱ्या एका शेतकऱ्याचं छळवाद सरकारी यंत्रणेनं चालवलं असल्याचं उघड झालंय. संजय तिडके यांनी स्वतःसह इतरही शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्यासाठी आपल्या शेतात बंधारा बांधला. यासाठी त्यांनी आपली स्वतःची 10 एकर शेती विकून तब्बल 25 लाख खर्च केले. मात्र त्यांना कायदेशीर बाबीच्या नावाखाली तहसील कचेरीत सतत चौकशीसाठी खेटे मारायला लावले जात आहे. गोंदिया हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र याच जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची सरकारकडून लूट सुरू आहे. सरकारनं निर्धारित केलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत धान इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्यावर मोजलं जात नाही. तर धानाची मोजमाप करणारे हमाल एका क्विंटल मागे प्रति कट्टा 1.5 ते 2 किलो काटा मारतात. त्यामुळे दर क्विंटल मागे शेतकऱ्यांची मोठी लूट सुरू आहे. औरंगाबाद येथे वीज तांत्रिक कामगार संघटनेचा 18वा मेळावा झाला. यावेळी कामगारांनी आपल्या समस्या मेळाव्यात मांडल्या. पेन्शन लागू करणं, व्हीआरएस योजना लागू करणं, कामाचं वातावरण सुधारणं अशा मागण्या यावेळी तांत्रिक कामगार संघटनेनं केल्या. यावेळी ऊर्जा मंत्र्यांनी वीज चोरी रोखली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. धुळे शहरात भाजप पदाधिकाऱ्यांच्या दादागिरीचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये भाजप नगरसेविकेच्या मुलानं दादागिरी करत पाणीपुरवठा करणाऱ्या अधिकारी ढाके यांना कानशिलात लगावली असून या दरम्यान अर्वाच्य शिवीगाळ देखील करण्यात आल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी भाजपची दादागिरी उघड पाडणारा व्हिडिओ समोर आणला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्याला कार्यालयाबाहेर काढणाऱ्या भूमिलेख अधिकाऱ्यांनी कान उघडणी करत मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यावर मराठवाड्यातून अनेक ऊस तोडणी कामगार येतात. हंगाम संपला तरी येथील ऊस तोडणी कामगार त्यांच्या गावाकडे परतायला तयार नाही आहेत. मराठवाड्यातला भीषण दुष्काळामुळे त्यांनी आपल्या घरीच न जाण्याचं ठरवलंय. सध्या कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यावर मराठवाड्यातील 50 ते 60 कुटुंब अजूनही कारखान्यावरच आहेत. अडचणीत सापडलेल्यांना मदत केली पाहिजे हेतून कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यानं आपल्या कारखाना कार्यक्षेत्रातील कुटुंबांना मोलाची मदत केली आहे. गंभीर किंवा दुर्धर आजारावरील उपचार तथा शस्त्रक्रियेवर होणारा मोठा खर्च शिवाय स्थानिक पातळीवर शस्त्रक्रियेची सुविधा नसल्यानं अनेक रुग्णांना वेदनादायी जीवन जगावं लागतं. सामान्यांची ही समस्या सोडवण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात 5 जूनला महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यात नागरिकांसह सामाजिक संघटनांनी सहभागी होण्याचं आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केलं. मुंबईत दिवसा ढवळ्या एका मुलीची भुसकून हत्या करण्यात आली आहे. नेहरू नगर परिसरात ही घटना घडली आहे. करिश्मा माने नावाची तरुणी नेहमीप्रमाणे कामावर जात होती. त्यावेळी एका अज्ञात इसमानं धारदार चाकू भुसकून तिची हत्या केली. या हत्येनंतर करिश्माकडील कोणतीही वस्तू चोरीला गेली नाही. त्यामुळे ही हत्या प्रेम प्रकरणातून झाली आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. एका 24 वर्षीय महिलेला मारहाण करून जीव मारण्याची धमकी देत सामूहिक बलात्कार केल्याची घटना कळव्यात घडली. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी 20 वर्षाचे आहेत. या दोघांनाही 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
मुंबईतल्या कुर्ला परिसरातल्या शिवसृष्टी रोडवर असलेली 18 ते 20% घरं ही दुकानं अचानक कोसळली आहेत. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. इथे असलेल्या मोठ्या नाल्याच्या भिंतीला लागून 104 दुकानं आणि त्यावर घरावती नाल्याची जेसीबी मशीननं सफाई सुरू आहे. त्याचे हादरे बसल्याने ही दुर्घटना घडल्याचं स्थानिकांनी म्हटलंय. तरी घरं अवैध असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे. 6वीच्या इतिहासाच्या नवीन पाठ्यपुस्तकात चुका असल्याचं समोर आलंय. पुस्तकातील नकाशा आणि टीप देताना चुकीच्या पद्धतीनं मांडण्यात आल्याचं अभ्यासक विद्याधर अमृते यांनी म्हटलंय. बालभारती आणि भूगोलाच्या पुस्तकातील अशा चुका वारंवार लक्षात आणून दिल्याचंही त्यांनी सांगितलंय. या चुका बदलल्या नाही तर शिक्षकही त्याकडे लक्ष देत नसल्याचं अमृते यांनी म्हटलंय. चंद्रपूर जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यातील महत्त्वाची नदी असलेल्या इरई नदीचं खोलीकरण आणि गाळ काढण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला आहे. इरई नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या कार्यक्रमाला जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या प्रकल्पासाठी 84 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नैसर्गिक जंगल तोडून अमरावतीत कृत्रिम जंगल तयार होत आहेत. याकरता नैसर्गिक पाणवठ्याजवळ तब्बल 12 एकर जागेवर तारेचं कुंपण घालण्यात आलंय. अमरावती शहरालाच लागून पोहरा मार्केट जंगल आहे. या जंगलाचाच भाग साफ करून त्या ठिकाणी जैवविविधतेचं पार्क तयार करण्याचा घाट सामाजिक वनीकरण विभागानं आखला आहे. या प्रकल्पाला वन्यजीवप्रेमी आणि निसर्गप्रेमींनी विरोध दर्शवला आहे. रेशमी महाबस्तर म्हणून प्रसिद्ध असलेली येवल्यातील पैठणी आता जगातल्या सर्व मोठ्या जुन्या आणि प्रसिद्ध अशा eBay या इंडिया ऑनलाईन कंपनीद्वारे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकली जाणार आहे. भारतासह सुमारे 39 देशातले ग्राहक आता घर बसल्या येवल्या पैठणीची खरेदी करू शकणार आहेत. ऑनलाईन विक्रीसाठी नोंदणी कशी करावी तसंच विक्री संदर्भात विविध प्रक्रियेबाबत eBay कंपनीकडून विणकरांना विशेष प्रशिक्षणही दिलं गेलं. शिक्षण घेण्याची इच्छा असूनही कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना शिकता येत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे ठाण्यातल्या जितेंद्र बजाज यांनी. त्यांनी donateyourbooks.com नावाची वेबसाईट सुरू केली आहे. या वेबसाईटवर कोणतीही पुस्तकं विनामूल्य उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे या वेबसाईटवर लोकांना आपल्याकडच्या पुस्तकांची यादीही लोड करता येणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.